जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास जीव धोक्यात येऊ शकतो. याचा प्रत्यय पालघरमध्ये आलेल्या एका थरारक घटनेतून पुन्हा एकदा आला. दुपारी सुमारे 2:30च्या सुमारास 6 जुलैला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साचलेल्या पाण्यात एक 4 चाकी वाहन अडकले. या वाहनामध्ये एकूण 3 जण प्रवास करत होते. हे तिघेही बोईसर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. मुसळधार पावसामुळे पालघर बोईसर मार्ग आधीपासूनच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने प्रशासनाने नागरिकांना त्या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले होते. तरीही वाहन चालकाने पाण्याचा अंदाज न घेता वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि काही क्षणातच वाहन भर पाण्यात अडकले. पाण्याचा वेग वाढत असल्याने वाहनातील तिन्ही प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. API मल्हार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर पोलीस कर्मचारी वैभव लोंढे, चेतन तसेच कोळगावचे पोलीस पाटील चिरंतन संखे यांनी कोणतीही वेळ न दवडता बचाव कार्य सुरू केले. पाण्यात उतरून अत्यंत धाडसाने आणि कौशल्याने त्यांनी वाहनापर्यंत पोहोचत तिन्ही प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि वेळेवर केलेल्या बचाव कार्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना पुन्हा एकदा स्पष्ट दिला आहे की पूरग्रस्त किंवा बंद करण्यात आलेल्या रस्त्यांवरून प्रवास करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये. रस्त्यावर पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज अनेकदा चुकीचा ठरू शकतो आणि एका चुकीच्या निर्णयामुळे जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, सुरक्षित पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि स्वतःसह इतरांच्याही जीवाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की नैसर्गिक आपत्तीच्या काळात नियमांचे पालन करणे ही सर्वात मोठी सुरक्षितता आहे. तर दुसरीकडे पालघर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडसी बचाव कार्य कौतुकास्पद ठरत आहे. जिल्हा अधिकारी कलेक्टर समोर गाडी फसलेली आहे. गाडीमध्ये माणसं आहे. त्या माणसांना बाहेर काढण्यासाठी पालघर पोलीस DBचे 2 जवान पुढे सरकत आहे. त्याचबरोबर कोळगाव पोलीस पाटील त्यांच्यावर हजर आहे. आता त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू आहे. गाडीमध्ये एकूण माझ्याकडे ती दोघं जण आहे. बाहर निकल चलो बाहर, गाड़ी रहने दो, गाड़ी को खींच के लेंगे, बाहर निकलो. गाडीतून तिघांना सुखरूप बाहेर काढला गेलेला आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.